सिकंदर, सिकंदर खतरों का खिलाड़ी सिकंदर अरे कच्ची कहीं कब तक छुपेगी पत्ते के यार। सिकंदर और भोसे कुछ किए बिना जयकार नहीं होती बेटा, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। चलो पहलवान कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ, नाम भी कमाओ और दाम भी कमाओ। समाज काहीतरी घडते बघा, समाज दाखवतोय तर करतोय, करता दुसरं नाव सिकंदर शेख थंड डोक्यावर प्रतिस्पर्धेचं ऑपरेशन करतो। भैयाने त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या करायच्या मला पत्तांना तिथं पंजाब करायला एका पायावर टंटन ज्यानं गाड्या आणल्या त्यानं तापसावर का ज्यानं गाड्या आणल्या त्यानं खिशात हात घालणार। चलो सिकंदर, सिकंदर जो जीता वही सिकंदर, भारत देशातला बब्बर सेन सिकंदर, सिकंदर खतरों का खिलाड़ी सिकंदर अरे कच्ची कहीं कब तक छुपेगी पत्ते के यार। सिकंदर और भोसे कुछ किए बिना जयकार नहीं होती बेटा, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। चलो पहलवान कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ, नाम भी कमाओ और दाम भी कमाओ। समाज काहीतरी घडते बघा, समाज दाखवतोय तर करतोय, करता दुसरं नाव सिकंदर शेख थंड डोक्यावर प्रतिस्पर्धेचं ऑपरेशन करतो। समाज बाहेर कुणी मदतीला जाऊ शकत नाही, हो म्हणणारे अनेक जण असतात, पण बुडाला गेल्यावर कोणी काढू शकत नाही। पंजाबचे जे दुसरे पैलवान जे आहेत त्यांनी स्टेजवरती या विनंती आहे। पंजाबचे दुसरे पैलवान आज फारुखभाई असतील, बागडे साहेब असतील, हारगे असतील, अशा भरपूर कार्यकर्त्यांनी कुस्त्याचं नियोजन मैदान घ्यायचं ठरलं आणि मला अभिमान वाटतो की मैदान ठरलं, पॉम्पलेट छापल्या आणि मग मला ह्यांनी सांगितलं की भाऊ आम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मैदान असं घेतो आहे। मला आश्चर्य वाटलं, त्याच्या अगोदर मला विचारलं नाही काही नाही आणि ह्यांनी मैदान घेतलं तर असं मैदान घ्यायचं म्हणजे थोडंसं रिस्क कॉस्ट करतो आपण आणि तसं मॅनेजमेंट पण मोठी लागते, त्यामुळे आम्ही करतो सगळं। मग परत सगळे कार्यकर्ते आणखी त्याला जोडले आणि जोडून हे असं भव्य दिव्य मैदान, हे पहिल्या वेळी मिरजेच्या मतदारसंघात आपल्या पहिलं मैदान होते, असं मैदान जिल्ह्यात झालेलं नाही, असं मैदान हे इथं होते आता हे। आणि मला अभिमान वाटतो माझ्या एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त आज एवढी जनता इथं उत्सुकतेनं आणि मातबर पैलवान सिकंदर शेख सारखे पैलवान इथं उपलब्ध झाले, बाडगी मॅडम सगळे इथं पैलवान उपस्थित झालेत आणि असे मोठे जे नॅशनल खेळणारे पैलवान आहेत ते इथं उपस्थित झाले। त्याबद्दल मी सगळ्या जनतेचं, आमच्या ह्या कार्यकर्त्यांचं, नियोजकांचं मी धन्यवाद देतो, त्यांचे मी आभार मानतो। अशी मैदान प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजेत, मातीतला खेळ चालू झाला पाहिजे आणि मातीतला खेळ चालू होऊन पैलवानांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना तंदुरुस्त बनण्यासाठी ही मैदानं झाली तर ते तंदुरुस्त बनतील, कुस्त्या खेळतील आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी तो प्रयत्न करायचा आहे। हा एक प्रयत्न आम्ही यावर्षी केलेला आहे। निश्चितच माझं धाडस नव्हतं कुस्त्या लावायचं, कुस्त्या करायचं, बऱ्याच वेळा वाढदिवसानंतर माझे प्रस्ताव आहे की आपण कुस्त्याचे मैदान घेऊया, कुस्त्याचे मैदान घेऊया, पण फारुखभाईनं जोरात पुढाकार घेतला आणि फारुखभाईने हे सुंदर असं मैदान इथं उपलब्ध केलं, त्याबद्दल फारुखभाई आणि त्यांच्या सर्व टीमला माझा धन्यवाद। जे पैलवान इथं आलेले आहेत
त्यांना माझ्या शुभेच्छा आणि निश्चितच अशी मैदानं प्रत्येक ठिकाणी व्हावीत आणि आम्ही मैदान करत राहू हे आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. माझं वय वर्ष आता 72 झालं. बिबट्या हात वरती कर. आम्ही एकत्र कधी मिरजाचा एक अस्सल हिरा. पण हा योगायोग आला मला की मी भाऊबरोबर आज सांगलीला आलो. ओरे तालीम बिरा. आईला पण घेऊन पेडला आलो आणि हा सोहळा बघत असताना पंच मला म्हणून संजय अभिमान वाटतो बरं का की माती जगावी, मातीतला पैलवान जगावा आणि त्या मातीबरोबर तिची मातीतली आई जगावी हे माझ्या भाऊचं वाक्य ना मला फार भावलं एकदम अगदी. सर्वांना शुभेच्छा. अशफाक तांबोळे हात